the one room. राजकारणात गोपीनाथ मुंडेंचा आशीर्वाद मिळाला. देवेंद्र फडणवीसांचं गहिनीनाथ गडावर मोठं वक्तव्य, तर 15 मिनिटांच्या भाषणात पंकजा मुंडेंचा एकदाच उल्लेख. बीडच्या गहिनीनाथ गडावरील कार्यक्रमात पंकजा मुंडे उपस्थित राहणार नाही. सलग दुसऱ्यांदा जाहीर कार्यक्रमात दांडी मारल्यानं चर्चांना उधाण, तर मुख्यमंत्र्यांचा बीड दौराही रद्द. नितीन गडकरींना बेळगावच्या तुरुंगातून गुन्हेगार जयेश पुजारीची जीवे मारण्याची धमकी. अधिक तपासासाठी नागपूर पोलिसांची टीम इंडलगा कारागृहात दाखल. पुण्याच्या आरटीओ कार्यालयाच्या आवारात आगडोंब. 10 वाहनं आगीच्या बक्षस्थानी. आगीत कोणतीही जीवितहानी नाही. नागपुरात नायलॉन मांजानं गळा कापल्यानं 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. मकर संक्रांतीच्या दिवशीच काळाचा घाला. प्रेम प्रकरणातून जन्माला घातलेल्या मुलाला शौचालयाच्या खिडकीतून फेकलं खाली. नवी मुंबईतील धक्कादायक घटना. अविवाहित मातेवर हत्येचा गुन्हा दाखल. आणि नेपाळमध्ये यती एअरलाइन्स विमान अपघातात सर्व 68 प्रवाशांसह 4 क्रू मेंबर्सचा दुर्दैवी मृत्यू. मृतांमध्ये 5 भारतीयांचा समावेश असल्याची माहिती. नमस्कार, मी विशाल परदेशी. न्यूज 18 लोकमतच्या सगळ्या दर्शकांना मकर